ही आहे दीक्षाभूमी. फक्त एक वास्तू नव्हे तर इतिहासाची साक्ष. पण वेट त्याआधी हा छोटा रील जरूर पहा. नेहमीप्रमाणे आम्ही नागपूरसाठी निघालो होतो, पण यावेळी मनात एक खास गोष्ट होती, ती म्हणजे दीक्षाभूमी पाहायची. सकाळी घरातून निघाल्यावर आधी मामे भावाला कॉलेजमध्ये भेटलो. भूक लागली होती म्हणून डबा लगेच संपवला आणि इरासोबत थोडा वेळ मजा मस्ती केली. पण मग थेट निघालो त्या पवित्र ठिकाणी दीक्षाभूमीसाठी. बराच काळ वाट पाहत होतो. शेवटी ती इच्छा पूर्ण झाली. ही तीच जागा जिथे 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. दीक्षाभूमी म्हणजे परिवर्तनाचं प्रतीक, अंधश्रद्धा, विषमता, अन्याय यांच्या विरुद्ध उभी राहिलेली चळवळ. येथील भव्य स्तूप बौद्ध वास्तुकलेचा अद्वितीय नमुना, जो शांततेचा, समतेचा आणि आत्मबलाचा संदेश देतो. दरवर्षी हजारो लोक इथे येतात, प्रेरणा घेण्यासाठी, इतिहासाला जपण्यासाठी. दीक्षाभूमी, जिथे बदलाला सुरुवात झाली. आपल्या सभोवताली अशा अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. आपण त्या पाहिल्या पाहिजेत, समजून घेतल्या पाहिजेत, कारण अशा जागा आपल्या विचारांना आणि आयुष्याला दिशा देतात. तुर्तास इथेच थांबतो. धन्यवाद.